श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजसयोगमुद्रा नेत्री नयरे तुदवीन निद्रा कै भेटसी बा मदला सुभद्रा शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा बसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पादवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। दशकपाद समास 6। ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पावे आपणाशी आपण या नाव ज्ञान श्रीराम मुख्य देवास जाणावे सत्य स्वरूप ओळखावे नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान श्रीराम जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान श्रीराम। तिसरी वेळ आपण पाहत होतो दृश्य प्रकृती सरे पंचभूतिक ओसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान। जोपर्यंत प्रकृती आहे काल आपण 3 भाग पाहिले क्षर अक्षर आणि उत्तम। प्रकृती ही क्षर आहे प्रकृती ही नाहीशी होणारी आहे नष्ट होणारी आहे प्रकृती ही पंचभौतिक आहे प्रकृती ही दृश्य आहे डोळ्यांना दिसते आणि ती नाहीशी होते। मग ही जी प्रकृती आहे ही प्रकृती आहे तोपर्यंत द्वैत आहे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान। संपूर्ण द्वैताचा निराश म्हणजे ज्ञान आहे अद्वैत बोध म्हणजे ज्ञान आहे। काल संध्याकाळी जेव्हा उपासना झाली तेव्हा नीलताईंनी जो समास वाचला दशक 17 समास 9 तनु चतुर्थय निरूपण नाम त्या समासामध्ये चत्वार देहाची वेगवेगळी तत्व समर्थाने सांगितलेली आहेत 32 तत्व सांगितलेली आहेत आणि त्याच्या आधीचा जो समास आहे दशक 17 समास 8
त्यात 25 गुणिले 2 स्थूल देहाची 25, सूक्ष्म देहाची 25 अशी 50 तत्व सांगितलेली आहेत. 17-8 तत्व निरूपण 50 तत्व, 17-9 तनुचतक्त निरूपण 32 तत्व, ही 82 तत्व म्हणजे प्रकृती आहे. त्याचं कोष्टक बेलसरांनी दिलेलं आहे. बेलसरांचा जो सार्थतात्पर्य आहे त्या सार्थतात्पर्यामध्ये त्याचा संबंध कोष्टक आहे. पांगारकरांनी ते दिलेलं आहे. माझं ज्ञानयोग म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तकात ती कोष्टक सगळी दिलेली आहेत. ही सगळी दृश्य प्रकृती आहे. ही दृश्य प्रकृती म्हणजे माझं खरं स्वरूप नाही. काल आपण पाहिलं की शरीराचे वेगवेगळे अवयव हे स्पेअर पार्ट्स आहेत. ही प्रकृती नष्ट झाली तरी माझं अस्तित्व शिल्लक राहतं. या प्रकृतीशिवाय सुद्धा मी अस्तित्वात आहे. काल सांगितलं, समजा माझा पाय काढला गेला आणि त्याला जयपूर पाय लावला, माझं अस्तित्व शिल्लक आहे की नाही? एखाद्या माणसाचे डोळे गेले, तो अंधार झाला तर तो जिवंत राहतो की नाही? त्याचे डोळे गेले म्हणून तो मरण पावला असं कधी होत नाही. आता हात सुद्धा दुसरं बसवलं जातं. मला एक व्यंगचित्र आठवतं. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, जयसिंग राष्ट्रपती होते आणि त्यांची बायपास सर्जरी अमेरिकेत झाली. ते अमेरिकेतनं परत झाल्याची बातमी आणि त्या आर्किओलॉजिस्टचं एक व्यंगचित्र होतं. इंदिरा गांधी जयसिंगला विचारतात, तुमचं हृदय आहे तसंच आहे ना? म्हणजे तुम्ही माझ्याशी आहे तसे लागणार ना आता? असं एक व्यंगचित्र त्याच्यामध्ये होतं की हृदय तर बदलून आला नाहीत ना, ते पूर्वीसारखं माझ्याशी अनन्य आहे ना? अशा प्रकारचा प्रश्न इंदिरा गांधी त्यांना विचारत आहेत. असं एक व्यंगचित्र होतं. म्हणजे शरीराचा प्रत्येक पार्ट बदलता येतो. मग आपलं मुख्य स्वरूप काय आहे? हे स्पेअर पार्ट्स माझं स्वरूप आहे का? हा ते माझं स्वरूप आहे का? झाशीच्या राणीची ती कथा मी नेहमी सांगतो की युद्धामध्ये तिचा पाय कापला गेला, ती घोड्यावरनं भरधाव वेगाने धावत आहे, पाठीमागे इंग्रज सरकार तिचा पाठलाग करत आहे आणि बाण मारला तर तिचा तळपाय जो आहे चवड्यापासून असा पुढा राहिला. तिला माहिती सुद्धा नाही. जेव्हा ती घोड्यावरनं उतरली, डावा पाय तिने जमिनीवर व्यवस्थित टेकवला आणि उजवा पाय टेकवायला लागली, तेव्हा तिला कळलं की आपला पाय कापला गेलेला आहे. तोपर्यंत माहिती नाही. याचा अर्थ तेव्हा पाय चालत नाही, चालणार आणखी कुठेतरी वेगळा आहे. डोळे पाहत नाही, पाहणारा कुठेतरी आणखी वेगळा आहे. जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत द्वैत आहे. नुसतं द्वैत नाही आहे, विविधताच आहे, अनेकत्वच आहे. नुसतं फुल म्हटलं, किती प्रकारची फुलं आहेत? गुलाब आहे, चाफा आहे, जाई आहे, जुई आहे, मोगरा आहे, सदाफुले आहे, नाना प्रकारची फुलं आहेत. गुलाब तरी एक आहे का? निजामाबादला मी व्याख्यानाला गेलो होतो. तिथं गांधी नावाचा एक ग्रस्त आहे, त्यांची मोठी बाग होती. 800 एकर त्यांची शेती होती. त्यातली 80 एकर नुसती फुलांची होती. त्यांची बाग आम्हाला, त्यांचं शेत आम्हाला कारमधूनच पाहावं लागलं. त्यामुळे पायी तुम्ही चालू शकणार नाही. कारमधून तुम्हाला मी धावत दाखवतो. गुलाबाचा त्याने एका बागेकडे त्यांच्या नेलं. 400 प्रकारचे गुलाब होते. आपल्या गुलाब म्हणजे गुलाब, त्याला नावं होती. प्रत्येक गुलाबाला इंग्लिश नाव होतं आणि त्याचं लेबल लावलेलं होतं. म्हणजे 400 जाती गुलाबाच्या आहेत. आपल्याला एकच गुलाब माहिती असतो, जास्तीत जास्त 2-4 गुलाब आपल्याला माहिती असतात. तिथे 400 जाती होत्या. प्रकृती आली की विविधता आली. माझ्या मित्राने बारामतीला रंगाचा कारखाना काढला, तो बघायला मी गेलो होतो. आपल्याला फक्त 9 रंग माहिती असतात. नवरंग शब्द प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्याकडे गिऱ्हाईक आलं होतं. ते सांगत होतं की आम्हाला घराला निळा रंग द्यायचा. त्याने विचारलं कोणता निळा पाहिजे, म्हणून त्याची फाईल काढली, कॅटलॉग काढला आणि निळ्या रंगाच्या 14 शेड दाखवल्या. तर त्या प्रत्येक शेडला नाव, हा ब्लू पाहिजे का, तो ब्लू पाहिजे का, असा ब्लू पाहिजे का, तसा ब्लू पाहिजे का, निळ्या रंगाच्या 14 शेड. म्हटलं बारामतीत एवढ्या रंगाचे असले राजकारणाच्या रंगाचे किती शेड्स असतील? त्याचं सांगताच येणार नाही कोणाला, इतके शेड्स असतील.
पण किती विविधता आहे. एकदा प्रकृती आली की जी कॉम्बिनेशन तयार झालेली आहेत, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांची जी कॉम्बिनेशन आहे, त्यातली ही जी अष्टधा प्रकृती तयार झालेली आहे, या अष्टधा प्रकृतीच्या इतक्या रंगछटा आहेत. एकासारखा दुसरा माणूस दिसायला आहे का सांगा? प्रत्येक जण दिसायला वेगळा, प्रत्येकाचा स्वभाव निराळा, प्रत्येकाच्या सवयी निराळ्या, प्रत्येकाची वृत्ती निराळी, प्रत्येकाचे विचार तरंग निराळे, प्रत्येकाचे मूड्स निराळे, प्रत्येकाच्या व्ह्यूज निराळ्या. किती प्रकार आहेत माणसांचे. पुनरावृत्ती करावी इतका परमेश्वरी दरिद्री नाही. इतक्या शेड त्याच्याकडे आहे, इतके रंग त्याच्याकडे आहे, इतकी प्रतिभा त्याच्याकडे आहे, इतकी कलात्मकता आणि गुणात्मकता त्याच्याकडे आहे. प्रत्येक जण निराळा आहे, प्रत्येक जण वेगळा आहे. किती प्रकारची माणसं त्याने निर्माण केलेली आहेत. म्हणजे सगळं प्रकृती आली की विविधता आली. कशी कॉम्बिनेशन मिळतील, पुन्हा त्या कॉम्बिनेशन मध्ये किती जन्मापासून तर हे आहे, त्याचा रंग पुन्हा वेगळा असते, त्याचा फ्लेवर पुन्हा आणखी देणार आहे. एखाद्याचे 300 जन्म झालेत, एखाद्याचे 500 जन्म झालेत, एखाद्याचे 200 जन्म झालेत. त्याच पदार्थाचं कॉम्बिनेशन आहे. ज्याचे 200 जन्म झाले त्याचा फ्लेवर निराळा, ज्याचे 300 जन्म झालेले आहेत त्याचा फ्लेवर निराळा, ज्याचे 500 जन्म झालेले आहेत त्याचा आणखी निराळा. किती प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सगळं जे आहे, ही सगळी विविधता ही यामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सगळं द्वैत निर्माण करणार आहे. आणि उत्तम पुरुष जो आहे तो एकच आहे आणि सगळीकडे नटलेला आहे. ते माझं खरं स्वरूप आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. सकाळच्या उपासनेत आपण सगळं म्हणतो, शुद्धोहम, मुक्तोहम, हे सगळं जे नित्य बुद्धो अहम, मी ज्ञानस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी शुद्ध स्वरूप आहे. इथं हा जो मी आहे हा फक्त एक आहे. तिथे विविधता नाहीये, कारण तिथं प्रकृतीचा संबंध नाहीये. मग जे जे दृश्य आहे आणि पंचभौतिक आहे ते सगळं द्वैतात्मक आहे. आपला संबंध सतत पंचभूताशी आहे, आपला संबंध सतत प्रकृतीशी आहे. मग प्रकृतीशी संबंध ठेवला असताना त्या प्रकृतीशी जे काही आपले कर्तव्य आहे ती कर्तव्य पार पाडायची. शरीर ही प्रकृती आहे, त्याची जी काळजी घ्यावी लागते, औषध घ्यावं लागतं, पथ्य पाळावं लागतं, ते सगळं करायचं. पण त्याला डोक्यावर बसू द्यायचं नाही. आणि केव्हा तरी हा देह नष्ट होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत दृश्य जगतातल्या पंचभौतिक वस्तूंशी आपला संबंध येतो तोपर्यंत त्या पंचभौतिक वस्तूंशी जी जी काही कर्तव्य आहे ती पार पाडायची. गाडीचं सर्व्हिसिंग करावं लागतं, करून घ्यायचं. टायर पंक्चर झालं ते बदलावं लागतं, बदलून घ्यायचं. पण गाडी चोरीला गेली तर रात्री झोप उडता कामा नये. जी काही योग्य तक्रार करायची आहे ती तक्रार केली, जे काही योग्य प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न केले, पण त्यामुळे झोप उडाली नाही. प्रिय व्यक्ती आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत तिच्याशी सगळे संबंध ठेवले. ज्या दिवशी ती प्रिय व्यक्ती प्रकृतीच्या नियमानुसार नष्ट होईल आणि आपला तिचा संबंध नष्ट होईल, ती मरण पावेल, त्यावेळेला 14 दिवस शोक करायला परवानगी आहे. त्याच्यानंतर फार त्याचा शोक करायचा नाही, फार डोक्यामध्ये ते सतत घोळत ठेवायचं नाही. म्हणून दृश्य प्रकृतीबद्दलची आपली कर्तव्य पार पाडायची, पण ती प्रकृती आपल्या मानगुटीवरती बसता कामा नये. आज सतत बोध असला पाहिजे, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. ही प्रकृती माझं खरं स्वरूप नाही. म्हणून माझी मुलगी आसाममधून आली की आता उद्या जाणार आहे, ती मला म्हणत होती बाबा 26 पर्यंत तुम्ही थांबा आणि 27ला सकाळी या. 2 नातवंड आहेत. म्हटलं मी या मायेत तुम्हाला अडकवू नको. एक दिवस मी उशीर आलो की म्हणजे दाताची ट्रीटमेंट चालू होती, ती ट्रीटमेंट पूर्ण होण्यासाठी मी थांबलो. पण शेवटी मुलगी ही प्रकृती आहे, नातवंड ही प्रकृती आहे, पत्नी ही प्रकृती आहे, हे सगळं पंचभौतिक आहे, ही सगळी माया आहे. हे आपलं खरं स्वरूप नाही, आत्मस्वरूप हे आपलं खरं स्वरूप आहे. याचं भान आत ठेवून सगळे व्यवहार घडले पाहिजे. सोपं आहे का अवघड आहे? म्हणून अक्कांना कुठली सबक चालायची नाही. तात्या सांगते
अक्कांना कुठले सबब चालायचे नाही. घरचं कुठेतरी काम अक्कांना सांगितलं की अक्का म्हणायची वाया गेला, अडकला मायेमध्ये. कुठलंही समर्थांची शिवतरघट साधना सप्ताह याच्यापेक्षा दुसरं कुठलंही महत्वाचं काम असू शकत नाही. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. ही जी निष्ठा आहे ही निष्ठा शेवटपर्यंत असली पाहिजे आणि त्या निष्ठेने हे सगळं काम जे आहे ते घडलं पाहिजे. मला के. व्ही. बेलसरांचं आठवत आहे. के. व्ही. बेलसरांना त्यांच्या गुरुने सांगितलं, जोपर्यंत तुझ्या पुढील प्राण आहे तोपर्यंत गोंधळाचा उत्सव चुकवू नकोस. तिथे येऊन प्रवर्तन सेवा करत जा. ज्यावेळेस बेलसरे शेवटांदा गोंधळाला आले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही जर गोंधळाला गेलात तर तुम्ही मुंबईला परत येणार नाही. तुमचा देह गोंधळात पडेल, इतकी प्रकृती तुमची खराब आहे. तर त्यांचं वय 90च्या घरात होतं. 90 किंवा 92 वय असेल त्यांचं त्यावेळेस. पण अशा अवस्थेत सुद्धा के. व्ही. बेलसरे गोंधळाला आले. त्यांनी पहिल्याच प्रवचनात सांगितलं, माझ्या शरीराची वळकटी करून मी या ठिकाणी आलेलो आहे. 10 दिवसातले 4-5 दिवस ते प्रवचन करू शकेल. नंतरची प्रवचनं खोलीमध्ये अंथरुणावर पडल्या गेली. पहिल्या दिवशी अर्धा तास, मग 15 मिनिटं, मग एक दिवस 10 मिनिटं. शेवटचं प्रवचन त्यांचं जे झालं महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाचं ते फक्त 10 मिनिटं झालं. 10 मिनिटानंतर ते बोलू शकले नाही. मला एक आठवतंय, आमचे रामकृष्ण मठातले स्वामी सांगायचे, देर इज नो हॉलिडे इन स्पिरिच्युअलिटी. त्याच्यामध्ये सुट्टी नाही, शेवटपर्यंत ते. त्या अवस्थेत त्यांनी पूर्ण उत्सव केला. मुंबईला गेले, रविवारचं प्रवचन केलं. असं अंदोलन पडल्या. तात्यासाहेबांनी त्यांना सांगितलं होतं, जोपर्यंत मुंबईत आहे तोपर्यंत दर रविवारी ज्ञानेश्वरी सांगत जा. आणि ज्ञानेश्वरी सांगत जा हा शब्द त्यांनी इतका तंतोतंत पाळला. पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पूर्ण सांगून झाली, दुसऱ्यांदा पूर्ण सांगून झाली, तिसऱ्यांदा मला ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. आणि ती चालू असताना ते गेले. रविवारचं प्रवचन 10 मिनिटं केलं आणि मंगळवारी त्यांची प्राणज्योत निमाली. पण शेवटपर्यंत आपल्या गुरूंना दिलेला शब्द जो आहे तो ते करत राहिले. प्रकृतीचे नियम जे आखून दिलेले आहेत ते पाळत राहिले. उदाहरणार्थ आपण ठरलं, स्त्रियांनी इथं बसायचं, पुरुषांनी इथं बसायचं, हा प्रकृतीचा नियम आहे. ही एक व्यवस्था आहे, ही एक शिस्त आहे, हे एक अनुशासन आहे. ते आपण करायचं. ज्यांना शक्य असेल तरी मांडीवरून बसायचं, ज्यांना शक्य नसेल तरी पाठीमागे कट्ट्यावरती बसावं. प्रकृतीचे नियम जे आहे ते सगळे पाळायचे. पण त्याचबरोबर ही प्रकृती नष्ट होणारी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, याचं भान असलं पाहिजे. आणि म्हणून जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत पंचभूत आहे तोपर्यंत द्वैत आहे. हे सगळं द्वैत नाहीसं होणं हे ज्ञानाचं लक्षण. पण हे ज्ञान इंद्रियांच्या सहाय्याने होत नाही. ते पुढे सांगितलेलं आहे, मनबुद्धी अगोचर न चले तर्काचा विचार, उल्लेख परे होनी पर या नाव ज्ञान श्रीराम. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे श्रीराम. आपण जर क्रम पाहिला, दारोदार सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम घेऊन गेलेला आहे. सर्वात पहिल्यांदा काय होतं, एकमेवा द्वितीय परब्रह्म. तिथं वायूची झुळूक आली. वायूची झुळूक आली म्हणजे काय, एको अहम बहुश्याम असा संकल्प त्याला झाला. त्याला नाव दिलं मूळमाया. या मूळमायामध्ये 3 गुण अव्यक्त दशेमध्ये होते. ते प्रकट होण्यासाठी त्यांच्यात युद्ध सुरू झालं. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे सतत प्रकट होण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्यामध्ये या 3 गुणांचा संचार असतो बघा. जेव्हा सत्वगुण प्रकट होतो तेव्हा आपल्याला
देवाचं पाहावं असं वाटतं, देवाचं ऐकावं असं वाटतं, दालमोद वाचावं असं वाटतो, गोंधळाला जावं असं वाटतं. जेव्हा रजोगुण प्रकट होतो तेव्हा सिनेमा पाहावा असं वाटतो, महाबळेश्वरला जाऊन राहावं असं वाटतं, पत्ते खेळायचे वाटतात, कॅरम खेळावा असं वाटतो. जेव्हा तमोगुण निर्माण होतो तेव्हा कोणाबद्दल मनामध्ये जो द्वेष असेल तो द्वेष प्रकट होतो, त्याचं काहीतरी नुकसान झालं पाहिजे, तो खलास झाला पाहिजे, अशा प्रकारच्या वृत्तीचे तरंग मनामध्ये येऊन जातात. बुडकी करगत तिला, भवानी रोडगा वाहीन तुला, हे सगळे तामसिक विचार मनात निर्माण, आणि यांचा सगळंच संघर्ष सुरू होतो. यांच्या संघर्षाला गुणक्षोभ असं म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा परब्रह्म, त्याच्यातनं मूळमाया, मूळमायातनं गुणक्षोभिणी, मग त्या गुणक्षोभिणीतनं त्रिगुण तयार झाले, सत्व, रज आणि तम. सत्वगुणातनं बुद्धी तयार झाली आणि मन तयार झालं. रजोगुणातनं चित्त आणि अहंकार तयार झाला, चतुष्टयातला. मन बुद्धी सत्वगुणाचे, चित्त अहंकार रजोगुणात, आणि तमोगुणातनं पंचमहाभूत निर्माण झाली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग पंचमहाभूत आणि त्रिगुण हे एकमेकात कालावले आणि त्यांच्यातनं अष्टधा प्रकृती तयार झाली. मग त्या अष्टधा प्रकृतीमध्ये ज्या गोष्टी तयार झाल्या त्यामध्ये हे इंद्रिय, मन, या सगळ्या गोष्टी त्या जीवामध्ये एकत्रित झाल्या, त्याचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन झालं. आता यामध्ये मन आणि बुद्धी हे नंतर आहे, आधी काय आहे, मूळ ब्रह्म आहे, ते आपलं स्वरूप आहे. जे नंतर झालेलं आहे ते मुळाला पाहू शकत नाही. रडणीच आणि फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. रडणीच म्हणतात, पंतू कधी पणजोबाचा जन्म पाहू शकत नाही, नातू कधी आजोबाचा जन्म पाहू शकत नाही, मुलगा कधीही वडिलांचा जन्म पाहू शकत नाही, पण तो वडिलांच्या नंतरच झालेला आहे, आईच्या नंतरच झालेला आहे, तो त्यांचा जन्म नाही पाहू शकत. तसं अष्टधा प्रकृती नंतरची असल्यामुळे तिच्या आधी गुणमाया, त्याच्या आधी मूळमाया आणि त्याच्या आधी ते मूळ परब्रह्म असल्यामुळे मूळ परब्रह्म या अष्टधा प्रकृतीला पाहता येणार नाही. म्हणून मन बुद्धी अगोचर. गो म्हणजे इंद्रिय, गोसावी शब्द आपण वापरतो ना, साव म्हणजे सावरणे, गोसावी म्हणजे जो इंद्रिय सावरतो तो गोसावी. गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे चालणे, जिथं इंद्रिय पोहोचू शकत नाही, चालत इंद्रिय जिथपर्यंत जाऊ शकत नाही त्याला अगोचर असं म्हणते. न तत्र वाक् गच्छति, न तत्र चक्षुर गच्छति. नेहमीचा जो दृष्टांत मी देतो की फुलपात्रावर पाणी आहे, त्या समुद्र मावू शकेल का? केवढा समुद्र आहे, फुलपात्रावर पाण्यात तो कसा मावू शकेल? कळशीवर पाण्यामध्ये कसा तो मावू शकेल? डोळ्यांनी परब्रह्माला पाहणं, कानाने परब्रह्म जाणणं, इंद्रियांच्या द्वारे त्याला समजावून घेणं, मनाच्या आणि बुद्धीच्या द्वारे त्याला जाणण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे कळशीमध्ये समुद्र भरून घेण्यासारखं आहे. आकाश कशामध्ये तुम्ही भरणार आहात? हवा कशामध्ये तुम्ही गिरफ्तार करणार आहात? हवेला कोणी अटक करू शकेल का? हवा कोणी बांधून देऊ शकेल का? हवेला कोणी एखाद्या ठिकाणी कोंडू शकेल का? किती हवा आहे, कुठे कोंडणार तुम्ही हवेला? अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं तुझं वर्णन केलेलं आहे. मग मनाला, बुद्धीला, इंद्रियांना त्यांची मर्यादा इतकी सीमित आहे. साधं डोळ्याच्या मर्यादेबद्दल उदाहरण लक्षात घ्या. रुपयाचं नाणं आपण दोन्ही बाजूने पाहू शकत नाही. काय डोळ्याची क्षमता आहे? रुपयाचं नाणं या बाजूने पाहिलं, त्रिमुखी सिंह दिसला तर 5 आकडा दिसत नाही, 1 आकडा दिसत नाही. 1 आकडा दिसला तर पाठीमागचा सिंह दिसत नाही. साधं रुपयाचं नाणं सुद्धा तुम्ही पूर्णपणे पाहू शकत नाही. आरशामध्ये उभा राहिला तर आपली फ्रंट साईड दिसते, बॅक साईड दिसत नाही. तिथून भावी कटिंग केल्यावर दाखवतो, बरोबर आहे का डोकं तुमचं, बघा बरोबर आहे का, कट ठीक आहे, जमलंय का, हेअरस्टाईल झाले का व्यवस्थित. मग आपण म्हणतो हा ठीक आहे ठीक आहे, हे करत नसतं त्यातलं आपण ठीक आहे म्हणतो ना, आपलं अज्ञान झाकून टाकतो. पण त्याने काही चूक केली असेल तरी आपलं काय करणार आहे? जिथं डोळ्याने आपलं डोकं पण पाहू शकत नाही, चेहरा पाहिला तर डोकं दिसत नाही, डोकं दिसलं तर चेहरा दिसत नाही. ज्या डोळ्याला
समोरचा ही खुर्ची मी मागणं पाहू शकतो, खुर्चीच्या पुढे जर एखादा झुळक बसला असेल मला दिसणार नाही, पुढे एखादा डाग पडला असेल मला दिसणार नाही, या बाजूने खुर्ची मी पाहू शकतो. जिथं डोळ्याने एक वस्तू सुद्धा पूर्ण दिसत नाही त्या डोळ्याने सगळा परब्रह्म मी पाहणार. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहू गेला धीट, तो दृश्याने रोदली वाट परब्रह्माची. डोळ्याने ते परब्रह्म पाहता येणार नाही. न तत्र चक्षुर गच्छति, न तत्र वाक् गच्छति, न तत्र पाद गच्छति. इंद्रियांच्या द्वारे, म्हणून मन बुद्धी अगोचर, इंद्रिय तिथे जाऊ शकत नाही, मन तिथे जाऊ शकत नाही, बुद्धी तिथे जाऊ शकत नाही, तर्क करता येत नाही. नंतर तर्काचा विचार, कारण तर्क सुद्धा कशाबद्दल करता येतो, ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत आणि ज्या पंचभौतिक आहेत त्याच्याबद्दल तर्क करता येतो. परब्रह्माबद्दल तर्क करता येत नाही. काय तर्क करणार तुम्ही? म्हणून तर्काचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते दृश्यामध्ये चालतील, शरीराबद्दल चालतील, प्रकृतीबद्दल चालतील. परब्रह्माच्या बद्दल आपल्याला काही तर्क करता येत नाही, कारण मन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मन आणि बुद्धी केव्हा निर्माण झाले? जीवदशा निर्माण झाली त्यावेळेस मन आणि बुद्धी तयार झाले. पण जीवदशा हा फार पुढचा भाग आहे. मग भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे, आत्मस्वरूप, ते आपल्याला त्यांनी कळत नाही. आणि आपण मुळात कोण आहोत? ते जे भगवंताचं मूळ स्वरूप आहे ते खरं आपलं स्वरूप आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, जेथे नाही दृश्यवान, जेथे जाणीवय अज्ञान, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान, याशी बोली जय श्रीराम. हे जे विमळ शुद्ध स्वरूप आणि त्याचं ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. जाणीव हे अज्ञान. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. ज्ञान ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये मला ज्ञान झालं अशी जाणीव सुद्धा शिल्लक राहत नाही. हे तर अखिलपणतेची पुणे. मी झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. जसं समर्थाने म्हटलंय, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. ज्ञानदेवाने म्हटलंय, मी झालो ऐसा म्हणे तो काहीच नाही. ज्याला असं वाटतं मी झालोय, मी पोहोचलेलो आहे, त्याला काहीही कळलेलं नाही. ज्ञान होतं पण ज्ञानाची जाणीव शिल्लक राहत नाही. नेहमीचा माझा दृष्टांत, गाढ झोपलेला मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही प्रश्न विचारला, काय गाढ झोपला वाटतं, त्याने काय उत्तर द्यावं? तो जर म्हटला हो गाढ झोपलो आहे, त्याचा तर गाढ झोपलेला नाही. ज्ञान जेव्हा प्रत्यक्ष होतं तेव्हा ज्याला ज्ञान झालेलं आहे तो त्या ज्ञानामध्ये डिझॉल्व झालेला असतो, विलीन झालेला असतो. त्याचं स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहिलेलं नसतं. बी कधी झाड पाहू शकत नाही. झाड झालं असतं तर बी शिल्लक असतं का? तुम्ही बी पाहू शकता, झाड पाहू शकता, बी झाड झालेलं तुम्ही पाहू शकत नाही. कारण बी केवळ झाडाचं कळतच नाही. आपल्याला जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला देहबुद्धी संपलेली असते. देहबुद्धी संपली असल्यामुळे कशाला मन म्हणायचं, कशाला बुद्धी म्हणायचं, कशाला चित्त म्हणायचं, कशाला अहंकार म्हणायचं, हे सगळं म्हणणारा जो आहे तो त्या ब्रह्मामध्ये विलीन झालेला आहे. मग अशी जी शुद्ध स्वरूपाची अवस्था आहे, म्हणून दोन शब्द आहेत बघा, नुसता रूप हा शब्द आहे आणि स्वरूप हा शब्द आहे. मला जे पंचभौतिक प्रकृती मिळालेली आहे ते माझं रूप आहे, पण ते माझं खरं रूप नाहीये. स्वरूप काय आहे? त्याच्या आत, ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं पंचभूत एकत्रित आलेली आहेत, ते परब्रह्म हे माझं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं ज्ञान, मी ब्रह्म आहे याचं ज्ञान, त्याला स्वरूप ज्ञान म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत मी स्वरूप आहे असं आपण भोगत असतो तोपर्यंत ते अज्ञान असतं. त्याने चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम
हे घोकणं थांबतं आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती येते आणि चिदानंद रूप हा शिवोम शिवोम असं म्हणणारा शिल्लक राहत नाही, त्याला ज्ञान असं म्हणतात. पुढे तेच येणार आहे, महाभक्ती उपदेशवाला परित्याचा जपनाही बोलिला किंवा सर्व साक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया. या सगळ्या गोष्टींचा विचार उद्या बरोबर संध्याकाळी 4:30 ते 5:30 या वेळामध्ये आपण करू. आज आपला थोडासा 20-25 मिनिटं वेळ इतर कार्यक्रमात गेल्यामुळे आपलं ते वया राहिलं आहे, पण उद्या ज्याला या दोन्ही मुद्द्यांचा परामर्श आपण विस्तारपूर्वक घेऊ. मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना काही ग्रंथ हवे असतील त्यांनी 11 नंबरमधनं वर्षाचा जोशी यांच्याकडनं ते ग्रंथ घेऊन जावेत. उद्या दुपारच्याला या बाकीच्या सगळ्या गोष्टींचे आपण करू. जय जय रघुवीर समर्थ.